चला चला यार काय अरे माझ्याकडे नाही अरे बाबा तुझी तुम्ही थंय स्वतः आयोजकांकडे कोणची लिस्ट आहे कोणची कोण ए बॅट्समन कोण ए बॉलर बॉलर कोण पार्टी असेल ना नाव सांगायचं मोंडकर 11 बॉलर कोण विक्रांत गोबल आणि राजन मोंडकर हे बॅट्समन ना राजन मोंडकर राजन हा बॅटिंग आहे बरोबर राजन मोंडकर आणि विक्रांत गोबल गोलंदाजी एंडवरती गोलंदाज येतोय प्रथमेश. गेली स्पर्धा ज्याने गाजवली होती तो सम्राट फलंदाज आहे तो राजन मोंडकर. पहिला चेंडू सुंदर चेंडू वेग दिलेला गती दिलेला चेंडू होता. थोडासा चेंडू खाली राहतोय उजव्या एसटीच्या आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रथमेश गोलंदाजी एंडवरती. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सामना रंगतदार होणार कारण शंकाच नाहीये. सर्वच्या सर्व 11 खेळाडू ताकदीचे दोन्ही संघांमध्ये. पाहूया सामना कितपर्यंत जातोय. 4 षटकाचा हा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं राजन मोंडकर. स्ट्राईक एंड वरती विक्रांत कुबल. नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश गोलंदाजी एंडवर. सुंदर गोलंदाजी पंचांकडे दाद मागितली जाते आणि झेलचीच या ठिकाणी झेलची बादून राजन मोंडकर 0 या धावसंख्येवरती डगआउट मध्ये निराशाजनक कामगिरी करून या ठिकाणी माघारी परतताना दिसतोय. धावसंख्या होते ते 1 गडी बाद 0. पहिलं षटक चालू असताना सुंदर गोलंदाजी करतोय प्रथमेश. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दडपण होतं थोडस आणि दुसऱ्या चेंडूवरती थोडीशी बॅट चिकट घेऊन यष्ट्यांच्या मागे तो यष्टीरक्षक सुंदर झेल पकडतोय आणि पहिला गडी बाद होतोय तो अशोक मोंडकर 11 या संघाचा 0 या धावसंख्येवरती. राजनची जागा घेतोय तो अभि मोंडकर जो मोठमोठे फटके खेळू शकतो. बऱ्याचशा स्पर्धा या सुद्धा खेळाडूने गाजवलेल्या आहेत तो म्हणजे अभिजित मोंडकर अभि मोंडकर. मात्र काय गोलंदाजी करतोय कोळम संघाकडून प्रथमेश. स्ट्राईकला दिसतोय. स्ट्राईक घेतोय. पहिला चेंडू फेस करणार आहे प्रथमेश याचा. पाहूया सुंदर फटका कव्हरच्या दिशेने येतोय चेंडू. या ठिकाणी 1 बाउन्स मला वाटतं चौकार जाईल आणि मी सांगल्याप्रमाणे 1 बाउन्स चौकार जातोय आणि तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार आणतोय. थोडस दडपण बाजूला करतोय आलेलं अशोक मोंडकर या संघावरती. 1 गडी बाद 4. पहिलं षटक चालू असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती झेलचित राजन सारखा गडी बाद आणि या तिसऱ्या चेंडूवरती चौकार. 1 गडी बाद 4. कृपया कर्णधाराला विनंती असेल टायमर चालू आहे. निर्धारित वेळेमध्ये आपली गोलंदाजी संपवा. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करायचा होता विक्रांत कुबलला पण अभि नकार देतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते ती 5 धावा. 1 गडी बाद 5. पहिलं षटक चालू असताना अशोक मोंडकर 11. वारंवार क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातोय कारण एक लेफ्ट हँड फलंदाज एक राईट हँड फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे बदल तर होणारच पण वेळेत बदल करून जा कारण स्पर्धेला सुद्धा काही नियम असतात आणि तसे नियम आयोजकांनी ठेवलेले आहेत. टायमिंग मध्ये ह्या 4 ओव्हरी झाल्या पाहिजेत असं आयोजकांचं म्हणणं असतं. कालपासून तेच चालू आहे. पुढचा चेंडू प्रथमेशचा. स्लोवर चेंडू होता. सुंदर फटका खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव घेतली जाते. अभि नकार देतोय आणि सुंदर फेक होते. गोलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या होते ती 6 धावा. आमचे सन्माननीय सुशांतजी पाटील साहेब हे या ठिकाणी आले आहेत ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. साहेब आपण असं नसतं व्हायचं. या ठिकाणी हिमालय मोरवे क्रिकेट संघ आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सामन्याकडे जाऊया. धावसंख्या होते ती 6. 1 गडी बाद 6.
सॉरी 7 धावा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धाव संख्या होते ती 7 धावा. एक गडी बाद 7. सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर 6 चेंडूंवरती 7 धावा आणि एक गडी बाद. सुंदर गोलंदाजी करून जातोय तो प्रथमेश. शेवटचे 18 चेंडू म्हणजे 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया अभि मुंडकर आणि विक्रांत कुबल काय करतायत ते. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो यश शेलटकर आणि स्ट्राईक वरती दिसतोय अभि मुंडकर. ज्याच्या बॅट मधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला तोच अभि मुंडकर दिसतोय. धाव संख्या 1 गडी बाद 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येतोय तो यश शेलटकर. यश गोलंदाजी एंड वरती तयार आणि स्ट्राईक वरती दिसतोय एक धडाकेबाज फलंदाज अभि मुंडकर. पहिला चेंडू फॉलोथ्रू मध्ये झेल होता. झेल सुटतोय. नाराज दिसतोय यश. मात्र एक धाव घेतली जाते अभि आणि विक्रांत मार्फत. धाव संख्या होते ती 8 धावा. 1 गडी बाद 8. डावखुरा फलंदाज दिसतोय लेफ्ट हँड फलंदाज विक्रांत कुबल. स्ट्राईक वरती अजून तरी मोठे फटके खेळता आलेले नाही आहेत. तेवढी स्ट्राईक सुद्धा त्याला भेटलेली नाही. पाहूया वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन असल्यानंतर या ठिकाणी थोडीशी धावपळ होताना दिसते कोळम संघाची. मात्र टायमर कडे लक्ष ठेवा. वारंवार टायमर कडे लक्ष ठेवा. पुढचा चेंडू यश शेलटकर. उजव्या एसटी बाहेरचा चेंडू. पंच वाईड घोषित करतायत. एका धावीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. 1 गडी बाद 9. दुसरं षटक चालू असताना सामना खूप महत्वाचा आहे कारण दोन्ही संघ या ठिकाणी चांगले आहेत. पुढचा चेंडू यशचा. वारंवार या ठिकाणी चेंडू वाईट टाकले जात आहेत. सलग दुसरा चेंडू वाईट टाकतोय. थोडासा भरकटलेला दिसतोय. उजव्या एसटीचे खूपच चेंडू बाहेर टाकताना दिसतोय यश शेलटकर. धावसंख्या होते ती 10. 1 गडी बाद 10. दुसरा षटक चालू असताना पुढचा चेंडू यश शेलटकर. आता मात्र कमबॅक करतोय. टप्पा नियंत्रित ठेवतोय. 1 धाव दिली. 1 धाव मात्र वाचवतोय. निर्धाव चेंडू जातोय बऱ्याच वेळानंतर कारण मागचे 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर थोडं दडपण होतं. दडपण गोलंदाजावरती होतं आणि यश शेलटकर ते दडपण झुगारून देताना दिसतोय. एक निर्धाव चेंडू. 1 गडी बाद 10 धावा. पुढचा चेंडू सुंदर चेंडू या पॉइंट कडे जातोय. काय झेल पकडला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय आणि विक्रांत कुबलची खेळी या ठिकाणी समाप्त होते. झेलचीत बाद होतोय. विक्रांत कुबल डगआउटच्या दिशेने माघारी परतताना दिसतोय तो म्हणजे विक्रांत कुबल. 2 गडी बाद 10 धावा. 2 गडी बाद 10. दुसरं षटक चालू असताना प्रवीण खेळपट्टीकडे जाताना दिसतोय विक्रांतची जागा घेण्यासाठी. विक्रांत कुबल किती काढले. विक्रांत वैयक्तिक 1 या धाव संख्येवरती चेलचित बाद झाला आणि त्याची जागा घेतोय तो प्रवीण केळुसकर. यश सुंदर गोलंदाजी करतोय. मागचे 2 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर 1 चेंडू निर्धाव आणि या चेंडूवरती पॉइंट सारख्या क्षेत्ररक्षकांनी सुंदर झेल पकडला. 2 गडी बाद 10. दुसरं षटक चालू असताना अशोक मुंडकर 11. प्रवीण केळुसकर. खूप मोठी जबाबदारी आहे या ठिकाणी. अजून खूप चेंडू बाकी आहेत. 1-2 धावा घेता घेता स्ट्राईक रोटेट राहिली तर धाव संख्या वाढत जाऊ शकते कारण नॉन स्ट्राईक एंडला तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे अभि मुंडकर. प्रवीण केळुसकर स्ट्राईक एंडवरती नवीनच गेलेला फलंदाज. क्षेत्ररक्षकांची माहिती करून घेताना इष्टांच्या मागे इष्टीरक्षक सांगतोय मी कुठे प्लेअर लावले आहेत. खरोखरच हे क्रिकेट मधलं असतं कारण तुम्ही खेळायला जाता तेवढी मानसिकता नसे. पहिलाच चेंडू फेस करता. सुंदर चेंडू पॉइंट कडे चेंडू येतोय. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करणार का या ठिकाणी आणि पत्करतोय प्रवीण आणि अभि. धाव संख्या होते ती 12. 2 गडी बाद 12. दुसरं षटक चालू असताना
यश शेलटकर गोलंदाजी एंडवरती, प्रवीण 2 धावेवरती खेळतोय, दुसरं षटक. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, पंच वाईड घोषित करतायत. धावसंख्या होते ती 13, 2 गडी बाद 13. प्रवीण केळुसकर 2 गडी बाद झाले. राजन मोंडकर 0 या धावसंख्येवरती बाद झाला. विक्रांत कुबले 1 या धावसंख्येवरती बाद झाला. पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी, वाईड यॉर्कर उजव्या यष्टीच्या बाहेर पडतोय. चेंडू, काय चेंडू टाकलाय यश शेलटकरने आणि हा निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक सुंदर कामगिरी करतोय यष्ट्यांच्या मागे, खरोखरच सुंदर कामगिरी म्हणावी लागेल यष्ट्यांच्या मागे. श्रीकृष्ण कोळमचा यष्टीरक्षक यश शेलटकर गोलंदाजी एंडवरती, प्रवीण केळुसकर स्ट्राईकला. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता या ठिकाणी. सलग 2 चेंडू निर्धाव आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या प्रथमेशने आणि आता या षटकामध्ये फक्त 6 धावा देतोय तो यश शेलटकर. 1 गडी बाद करतोय. आयोजकांचा या ठिकाणी निर्णय येतोय, या 4 मिनिटांमध्ये 1 ओव्हर संपवायची आहे, नाहीतर 1 प्लेअर तुमचा सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. आयोजक आम्हाला सांगतायत. कोळम संघाचा कर्णधार आपण लक्ष द्या. 4 मिनिटांमध्ये ओव्हर संपवायची आहे, नाहीतर आपला 1 प्लेअर सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. पुढचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय. तिसऱ्या प्रयत्नामध्ये अभिमोंडकर चेंडू पाहत राहिला, नाही तर 3 धावा झाल्या असत्या, मात्र 2 धावा मिळत आहेत आणि जीवदान सुद्धा मिळत आहे. धावसंख्या होते ती 15 ना, धावसंख्या होते 15, 2 गडी बाद 15. गोलंदाजी एंडवरती गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच वाईड घोषित करता यश कोयंडे. टाइम कमी आहे कारण आयोजकांनी तशी सूचना दिली आहे. यश धावतोय, गोलंदाजी टाकतोय, पण चेंडू वाईड जातोय. पुढचा चेंडू, मोठा फटका आणायचा होता. अभिमोंडकर याला आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता, मात्र मिस होतोय. फटका निर्धाव चेंडू. धावसंख्या होते ती 16, 2 गडी बाद 16. तिसरं षटक चालू असताना अभिमोंडकर फलंदाजी एंडवर, सुंदर चेंडू, फुलटॉच यार्क पद्धतीचा ब्लॉक मध्ये चेंडू होता. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रवीण या ठिकाणी प्रयत्न करतोय, अभि नकार देतोय. धावसंख्या होते होती 17. तिसरं षटक चालू असताना अशोक मोंडकर 11. यश कोयंडे गोलंदाज. फुलटॉच चेंडूचा समाचार घेतोय प्रवीण खणखणीत. या चेंडूवरती आपल्याला 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय. प्रवीण केळुसकर या ठिकाणी मोठा फटका घेतोय. 6 धावांचा. धावसंख्येला आकार मिळतोय. किती आले? धावसंख्या होते ती 23. चला केळुसकरना विनंती असेल प्लीज. काय सुंदर फटका मारला, षटकाराचा फटका मारला. धावसंख्येला आकार देतोय कारण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती खूपच कमी पाहायला मिळत होती, पण आता मात्र तापतोय तो प्रवीण केळुसकर. 23 धावसंख्या. यश सुंदर कमबॅक करतोय. यश कोयंडे गोलंदाज. निर्धाव चेंडू, मागच्या चेंडूवरती तू षटकार आणला होता, पण आता मी तुला निर्धाव चेंडू टाकतोय असंच सांगतोय यश कोयंडे. पुढचा चेंडू प्रवीण केळुसकर साठी. सुंदर गोलंदाजी. पंचांकडे वाईडची दाद मागितली जाते. हे बघा, दोघांचंही लक्ष नाहीये. तुम्ही वाईड मागा, पंच तिकडे उभे आहेत, पण तुमची 1 धाव झाली असती. थर्ड अंपायर कडे जात आहेत कारण पंचांना वाटलं की हा नो बॉल आहे किंवा डिसिजन द्यायचंय, तर पंचच डिसिजन घेऊ शकतात. खेळाडूंना अलाउड नाही आहे या ठिकाणी. पंचांच्या मनामध्ये जर असलं, शंका असली, तरच पंच थर्ड अंपायर कडे जाऊ शकतात, असा आयोजकांचा नियम आहे. या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या. 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या आहे. पाहूया काय होतं या ठिकाणी. आमची तिसरी पंच या ठिकाणी संदीप दुरस सर सुद्धा आहेत, ते टीव्ही स्क्रीनवरती जोडले गेलेले आहेत. या निर्णयासाठी आपल्याला योग्य तो निर्णय दिला जाईल कारण पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका होती.
आणि एक मिनिट काय ते फायनल डिसिजन माझ्यापर्यंत येऊ दे, मी उगाच काहीतरी सांगायचं. आणि हा चेंडू या ठिकाणी वाईट दिला जातोय. धावसंख्या होते होती 24. यश कोंडे गोलंदाजी एंडवर. सुंदर गोलंदाजी यश त्यांच्या मागे सुद्धा यष्टी रक्षक चकतोय. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा धोका पत्करतोय. धावचीत होतोय का या ठिकाणी, आणि प्रवीण मात्र या ठिकाणी धावचीत होतोय या दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. कारण धावसंख्या वाढवायची तर धावावं लागणार, पण ती धावता लक्ष सुद्धा ठेवावं लागणार, नाहीतर असं काहीतरी विपरीत घडणार. आणि प्रवीणचं तसं झालं, धावचीत झाला आणि डगआउट कडे येताना दिसतोय. धावसंख्या होते ती 25. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 गडी बाद 25 धावा. प्रवीण केळुसकर सुंदर फलंदाजी करत होता. प्रवीण केळुसकर किती काढले आणि यश कोंडेने किती दिले? ओके, मग लक्ष ठेवून माझ्याकडे. यश कोंडे एक गडी बाद करतोय, तो सुद्धा धावचीत, मात्र 12 धावा देतोय. आणि निर्णायक शेवटचं षटक या इनिंग मध्ये घेऊन येतोय. कोण घेऊन येतोय पाहायला मिळेलच आपल्याला. मात्र प्रवीण केळुसकर वैयक्तिक 9 धावसंख्या करून धावचीत होताना दिसला. धावसंख्या होते ती काय करतो काय एकच करतोय, नका करू ते. स्कोर काय आलो दादा? वाढेगती बांदेवाडी. वाडीगती बांदेवाडी कर्णधार. आपण आपली सर्व खेळाडूंची ओळखपत्र घेऊन आयोजकांना भेटायचंय प्लीज. किती झालं स्कोर? 23. 3 गडी बाद 25. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज आणि हे कोण गेलो फलंदाज? शुभम मुंडकर. मुंडकर स्ट्राईक एंड वरती, महेश गोलंदाजी एंड वरती. शेवटचं षटक 25 धावसंख्या. सुंदर चेंडू, यॉर्क लेन पद्धतीचा चेंडू होता. अभिला काही समजत नाहीये आणि या 4थ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. हाणामारी तर होणारच, पण तेवढ्या ताकदीची सुद्धा गोलंदाजी करतोय महेश. धावसंख्या 3 गडी बाद 25. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक अशोक मुंडकर 11. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका घेतला जातोय. झेल सुटतोय. एक धाव घेतली जाते. काय प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, पण झाला होता झेल. शेवटच्या षटाला झेल सुटला आणि एवढ्या स्पीडने चेंडू गेला होता, तो पकडला गेला नाही आणि हा झेल सुटतोय. मात्र एक धाव घेतोय अभि मुंडकर. धावसंख्या होते ती 26. 3 गडी बाद 26. अशोक मुंडकर 11. स्ट्राईक वरती शुभम दिसतोय आपल्याला. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने. 1 बाउन्स, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून खणखणीत या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या होते ती 30 धावा. 3 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसरा चेंडू चौकार. शुभम पहिला चेंडू खेळतोय, चौकार आणतोय. आता मात्र दडपण येत आहे महेशच्या डोक्यामध्ये, काय चाललं असेल 4था चेंडू टाकताना, कारण शुभम सुद्धा तापलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, सुंदर बलंदाजी. क्रिकेट मधला एक देखणा फटका आणतोय तो शुभम. चौकाराचा फटका आणि धावसंख्या होते ती 34 धावा. मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर या 2 चेंडूंवरती 8 धावा जमविताना दिसतोय अशोक मुंडकरचा हा फलंदाज शुभम. धावसंख्या होते ती 34. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया शुभम काय करामत करतोय. मात्र तेवढ्या ताकदीचा आणि कसलेला गोलंदाज आहे तो महेश कमबॅक करणार यात शंकाच नाही, कारण श्रीकृष्ण कोळम हा संघ आहे, त्याने गेल्या वर्षी बऱ्याच स्पर्धा या ठिकाणी चांगल्या खेळल्या होत्या. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ येतोय, चेंडू लॉगऑफच्या दिशेने. आता मात्र कोणतीही चूक करत नाही आणि झेल पकडला जातोय या 5व्या चेंडूवरती आणि शुभम सारखा चांगला फलंदाज या ठिकाणी झेलचीत बाद होतोय 34 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 8 धावा करून या ठिकाणी पॅव्हलियनच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने माघारी परतताना दिसतोय. शेवटचा चेंडू असेल कदाचित श्रीकृष्ण कोळमचा या 4थ्या षटकातील आणि या इनिंगचा. 34 धावा होत आहेत. 4 धावांचा 6 धावांचा फटका आला तर 40 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो अशोक मुंडकर 11 हा संघ, आणि ती जबाबदारी राहील ती या शेवटच्या चेंडूवरती कल्पेच्या खांद्यावरती. झालेले ठेवून दे बाबा, बाकीचं काय ते लिहून ठेव.
शेवटचा चेंडू महेश गोलंदाजी एंडवरती धाव संख्या 4 गडी बाद 34. कल्पेश स्ट्राईक एंडला मोठा फटका आणतोय का एक धाव घेतोय की महेश याला बाद करतोय, कारण सामना रंगतदार होणार आहे, शंकाच नाही. अजून पुढची इनिंग बाकी आहे. पुढे मोठा फटका खेळायचा होता मात्र फटका फसतोय आणि हा चेंडू जातोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने या इनिंगची सांगता होते. म्हणजे 34 4 गडी बाद 34 अशोक मोंडकर 11 आणि विजयी 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष उभं केलं होतं श्रीकृष्ण कोळंब या संघासमोर. धन्यवाद. मी या इनिंगची रजा घेतो. यानंतर समालोचनासाठी येतील माझे मित्र सहकारी अभय शेलटकरजी. धन्यवाद. यानंतर सन्मान होतो आहे की बरीच वर्ष जवळजवळ 20 ते 25 वर्ष ज्यांनी आमच्या हिमालय क्रिकेट संघाच्या वतीनं मगाशी जसं मी म्हणलो विनोद कांदावरचा सत्कार करत असताना जो नामोल्लेख केला होता ते आदरणीय श्रीकृष्ण कोळंबकर की बरीच वर्ष या दोघांनी हिमालय क्रिकेट संघाला सलामी दिली होती आणि कित्येक सामने आपल्या सलामीच्या जोरावरती हिमालय क्रिकेट संघाच्या वतीनं झुकवले होते. ते आदरणीय श्रीकृष्ण कोळंबकर की ज्यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघामध्ये ज्यांनी भूमिका बजावली ते श्रीकृष्ण कोळंबकर यांचा सन्मान होतो आहे. मी आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय जितेंद्र बापडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्रीकृष्ण कोळंबकर यांचा सन्मान करावा. कॅमेरामन या ठिकाणी सन्मान होतो आहे श्रीकृष्ण कोळंबकर यांचा की गेली कित्येक वर्ष त्यांनी हिमालय क्रिकेट संघासाठी आपलं योगदान दिलं होतं आणि एक संघ बांधणीमध्ये ज्यांची महत्त्वाची अशी भूमिका होती ते श्रीकृष्ण कोळंबकर यांचा सन्मान होतो आहे. यानंतर आमच्याकडे या ठिकाणी मंडळासाठी देणगी आलेली आहे. ऋतुजा गंगाधर गावकर इसकडून 3,000 रुपयाची देणगी आलेली आहे. हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला लवकरात लवकर गती प्राप्त करून द्यावी. तसेच दोन्ही संघांना विनंती असेल आपण आयोजकांना व पंचांना सहकार्य करावं. अशोक मोंडकर 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना यानंतर गाभी समाज यांच्या वतीनं आपल्यासाठी एक निवेदन आहे की गाभी समाजाची एक बैठक या ठिकाणी त्यांच्या वतीने एक निवेदन आहे त्याचं वाचन करतो आहे. गाभी समाज समस्या निवारण बैठक सर्व गाभी बांधवांच्या समस्या अडचणी असुविधा याबाबतच्या मंत्री महोदयांना सादर करावयाच्या निवेदनाची तयारी करण्यासाठी दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिक्षण भवन देवघर रामेश्वर मेडिकल समोर कॉलेज रोड कॉर्नर येथे बैठक आयोजित केलेली आहे. तरी सर्व गाभित बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या बैठकीला उपस्थित राहावं असे आवाहन आदरणीय श्री मनोज मच्छिंद्रनाथ गावकर बांदेवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद. कळंबिका 11 मंत्री संघाचा संघनायक तसेच तांबर्डेक संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. दरम्यान सामन्याला प्रारंभ होतोय. दरम्यान कोळंब संघाच्या वतीने बेनीचे शिलेदार मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे यश कोयंडे नामक फलंदाज स्ट्रायगनच्या दिशेने पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्रायगनच्या दिशेने आपल्याला अर्थातच प्रतीक नामक फलंदाज पाहायला मिळतो. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक म्हणजे इनिंगचा श्री गणेश करणारं षटक हाताळण्यासाठी येतो अर्थातच अभिषेक मोंडकर. पहिला चेंडू यावेळी मात्र निश्चितच पंचांना दोन्ही हात समांतर करण्यासाठी भाग पाडतोय तो म्हणजे अभिषेक मोंडकर. या सोयरीच्या मदतीने धावांचा श्री गणेश केला जातोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना एक अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन अर्थातच पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला प्रारंभ करेल पंचांच्या डाव्या साईडने. पहिला चेंडू यावेळी पॉइंटच्या दिशेला टोलावलेला चेंडू मला वाटतं निश्चितपणे अलॉंग द कार्पेट चेंडू जाऊन सीमा पार होईल चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने संघाचा पंजा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एका चेंडूच्या सांगत एकरीस 5 अशी धावसंख्या आपल्याला स्कोअर पटलावरती पाहायला मिळते. विदाउट एनी लॉस आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. निश्चितच
यश कोयंडे नामक फलंदाज आतापर्यंत यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना खूप सुरेख अशा प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच यश आणि प्रतीक यांच्या माध्यमातून पुन्हा अभिषेक गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. यावेळी सुद्धा मला वाटतं निश्चितपणे सोयरीची दाद मागितली गेली आणि सोयरीची 1 धाव आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव अशा 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. दरम्यान आई कळंबिका 11 मंडचे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला तर तांबर्डेक संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. दरम्यान दोन्ही संघांनी लवकरात लवकर खेळण्यासाठी आपली तत्परता दाखवावी अशी आपणास आयोजकांकडून नम्र विनंती करण्यात येते. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने लेफ्ट हँड बॅटर प्रतीक पाहायला मिळतोय. तर अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पाहायचंय फलंदाजांना कितपत जखडून ठेवतोय अभिषेक. पुढचं चेंडू घेऊन समोर प्रतीक. यावेळी लेग साइडला एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाऊन सीमा पार पोहोचतोय चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 वरती. 35 धावांचा पाठलाग करत असताना आक्रमक अशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच यश आणि प्रतीकच्या बॅट मधून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. अर्थातच अभिषेक मोहनकर यावेळी फलंदाज सफल होतो आणि इथे मात्र कुठेतरी पूल करायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न राहतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीज 11शी धावसंख्या आपल्याला स्कोर पटलावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अभिषेक मोहनकर नामक गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो. इथे मात्र 5 लेगच्या दिशेने एक सुरेख फटका पाहायला मिळतो आणि हाही चेंडू जातोय सीमा पार. एक चौकाराची पुन्हा एकदा मोहर उमटवली जाते. पंच प्रभू सर चौकाराची खूण दाखवतात. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 वरती. 15शी धावसंख्या आतापर्यंत स्कोर पटलावरती पाहायला मिळते. 35 धावांचा पाठलाग करत असताना राहिलेल्या उर्वरित चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता राहील. इथे सुद्धा लेग साइडला एक सुरेख फटका पाहायला मिळतो आणि इथे मात्र एक कणकणीत अशा प्रकारचा षटकार पाहायला मिळतोय. पंच प्रभू सर आकाशाला खून दर्शवत 6 अशी धावसंख्या आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 वरती. 21 मोदक 21 दुर्वा आणि इथे मात्र 21 धावा. आता मात्र कुठेतरी कानमंत्र देताना संघ सहकारी अभिषेक याला पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल. तांबर्डेक संघ आणि आई कळंबिका 11 मंडचे संघ आपण सामन्यासाठी तत्परता दाखवायचे. लगेचच सामन्याला प्रारंभ होईल. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. फटका फसतोय आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. मला वाटतं निश्चितच एका षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 21 अशी धावसंख्या 35 धावांचा पाठलाग करत असताना श्रीकृष्ण कोळम संघाची आपल्याला पाहायला मिळते. थोडस खराब गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला श्रीकृष्ण कोळप संघाकडून पाहायला मिळालं होतं परंतु 2 षटक मात्र अत्यंत जखडून ठेवण्यात यशस्वी ठरले होते ते म्हणजे श्रीकृष्ण कोळम संघाचे गोलंदाज. आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना यश आणि प्रतीक आक्रमक पवित्रा अवलंबिताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण गोलंदाजी मार्गावरती येतात ते म्हणजे प्रशांत मोहनकर. नावात शांतता आहे परंतु इथे मात्र आपल्याला शांतता समोरच्या गोटात ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी आगोकी गोलंदाजी करावीच लागेल. निश्चितपणे 35 धावांचं आव्हान आपण समोरच्या संघासमोर ठेवलंय. पहिला चेंडू घेऊन प्रशांत मोहनकर समोर असेल मात्र यश नामक फलंदाज. यश कोयंडे पाहायचं यश कितपत यश प्राप्त करतोय आपल्या संघासाठी आणि संघाला पुढील फेरीत पोचवतो की नाही हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. वेळेचं बंधन आहे. आपण लवकरात लवकर सामन्याला प्रारंभ करायचा. पहिला चेंडू घेऊन प्रशांत. हा चेंडू मला वाटतं निश्चितपणे स्वैरची दाद मागितली जाते. त्या स्वैरच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 वरती. अजूनही षटकाला प्रारंभ होत नाही.
पुन्हा एकदा षटकाला प्रारंभ करण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू मला वाटतं निश्चितपणे पंचांना कसरत करण्यासाठी भाग पाडतोय. पंच दोन्ही हात समांतर करून स्वेअरचा इशारा करतात. या स्वेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा षटकाला प्रारंभ करतील प्रशांत. इथे वाटेल रोड फुटॉस प्रकारचा चेंडू होता परंतु इथेही हाही चेंडू मला वाटतं स्वेअर आणि स्वेअर चेंडूंची हॅट्रिक केली जाते. या स्वेअर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 वरती. सलगचे 3 चेंडू वाईड फेकण्यात यशस्वी ठरतात आणि प्रतिस्पर्धी संघाला विजयश्री खेचण्यात कुठेतरी मदत करताना दिसत आहेत ते म्हणजे प्रशांत. आता मात्र साईड चेंज केली जाते. यावेळी एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि हा चेंडू निश्चित सीमा पार BSNL षटकारासाठी पाहायला मिळतोय. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 वरती. मला वाटतं राहिलेले 17 चेंडू असावेत आणि 5 धावांची आवश्यकता असेल. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल तांबर्डेक संघाने आई कळंबिका 11 मनचे संघ आपण आपला सामना त्वरित आम्ही चालू करणार आहोत तरी आपण आपल्या सामन्यासाठी तत्परता दाखवावी अशी आपल्या आयोजकांकडून नम्र विनंती. तसेच दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपला अतिरिक्त खेळाडू पॅव्हलियन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आपणास वारंवार सूचना देण्यात येणार नाही याची आपण नोंद घ्यायची. आई कळंबिका 11 मनचे संघ तसेच तांबर्डेक संघ आपणास विनंती राहील आपण आपले अतिरिक्त खेळाडू पॅव्हलियन पाशी पाठवायचे आहेत. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत. यावेळी सुद्धा एक स्ट्रेचच्या दिशेने मोठा फटका पाहायचे झेल टिपलं जातोय की नाही आणि इथे मात्र एक सुरेख अशा प्रकारचं झेल टिपतोय ते म्हणजे अर्थातच अशोक मोणकर 11 संघाचा क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र यश कोयंडे नामक फलंदाजाची खेळी संपुष्टात आणली जाते. यशची जागा भरून काढण्यासाठी 1 डाऊनच्या स्वरूपात फलंदाज जातोय तो म्हणजे फलंदाज नेम प्लीज शुभम परब नामक फलंदाज स्ट्रायगनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा जितू पॅकर्सचे मालक जितेंद्र चौगुले आणि क्रिकेटसाठी कुठे जाणारे असे आपल्या गाभित समाजाचे कार्यकर्ते जितेंद्र चौगुले यांचे इथे आगमन होते. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. प्रशांत नामक गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. इथे मात्र शुभम लेग साइडच्या दिशेने एक मोठा फटका खेळतोय आणि हा फटका निश्चितपणे चौकारासाठी जातोय आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 वरती. राहिलेले काही चेंडू आणि इथे मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटची धाव असेल विजयश्री खेचून आणण्यासाठी. शुभम याचा एक आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक हाती वर्चस्व गाजवताना दिसतात ते म्हणजे अर्थातच श्रीकृष्ण कोळम संघाचे शिलेदार. यावेळी सुद्धा लेग साइडला एक सुरेख फटका पाहायला मिळतो आणि हाही चेंडू विनिंग चौकाराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र श्रीकृष्ण कोळम संघ विजयश्री संपादन करून तंबूच्या दिशेने शिलेदार येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच अशोक मोणकर